नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत। आपण आहोत भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरती, ज्या ठिकाणी आपणाला अटारी बॉर्डर आणि वाघा बॉर्डर म्हणून ओळखली जाते। भारताची जी सरहद आहे ती भारताची हद्द शेवटची जी सुरुवात होते ते अमृतसर आहे आणि ज्या ठिकाणी पाकिस्तानचं शेवटचं जे टोक आहे ते लाहोर आहे आणि म्हणून त्या लाहोरला आपण वाघा बॉर्डर बोलतो। त्याच पद्धतीनं आपण आहे तो अटारी बॉर्डरवर आलेले आहेत। देशाच्या सर्व भागातून जवळजवळ लाखो या ठिकाणी इथल्या देशावरती प्रेम करणारी माणसं आलेले आहेत। त्या अनुषंगानं मेरे साथ दीदी जुड़े। दीदी, आप कहाँ से आए? सर, हम लोग गुना एमपी से आए हुए हैं। दीदी, कैसे यहाँ के महसूस करती है? सर, हमें यहाँ आके ये प्राउड फील हो रहा है कि आज हमने इस धरती को छुआ है जहाँ हर सैनिक अपनी जान पर खेलने को हमेशा 24 घंटे तैयार रहता है और हमें उन पर प्राउड है कि आज उनके कारण हम अपने घरों में चैन की नींद सो पाते हैं। और यहाँ आकर एक अलग ही स्फूर्ति और एनर्जी महसूस हो रही है कि आज हम ऐसी भूमि को स्पर्श कर पा रहे हैं जहाँ हमारे अनेकों शहीदों ने बलिदान दिया है और आज उनकी ही धरोहर के कारण है हम एक स्वतंत्र भारत में एक स्वतंत्र सांस ले पा रहे हैं। हमारा भारत हमेशा जिंदाबाद था, भारत जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा। भारत माता की जय। भारताच्या सीमेवरती आपण या ठिकाणी अटारी बॉर्डरवर आलाय। बाजूलाच आपणाला पाकिस्तान आहे, पण बड़ी संख्या से अपना इधर भारत के लोग बगाए देते, पाकिस्तान के लोग बहुत कम देते। कैसा महसूस करते हो? पाकिस्तान के लोगों के उस पे है ही नहीं है कुछ जो इंडिया कर सकता है। जो इंडिया के अंदर उत्साह और वो है ना, वो पाकिस्तान के अंदर नहीं है जज्बा जो इंडिया के अंदर है। इंडिया का हर बंदा अपने देश के लिए मरने को तैयार है। दीदी, कैसा लग रहा है? कैसे? बहुत हम अपने देश के लिए गर्व महसूस करते हैं क्योंकि हम इंडिया के हैं, क्योंकि इंडिया जहां जो चाहे वो कर सकता है। आणि म्हणूनच आपण बघू शकतो मोठ्या संख्येने आपणाला भारताची संख्या या ठिकाणी बघायला मिळते। त्यामुळे खऱ्या अर्थानं जरी वाघा बॉर्डर असेल आणि अटारी जरी या ठिकाणी हे असेल बॉर्डर असेल, तर मात्र या भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरती ज्या ठिकाणी अटारी बॉर्डर आणि दुसरीकडे आपण बघितलं तर वाघा बॉर्डर बोललं जातं। अटारी आणि वाघा बॉर्डर ह्यातली जी माहिती काय आहे ती आपणाला तुमच्यापर्यंत पोहोचली जाते। कारण जसं भारताचं शेवटचं जे गाव आहे ते अमृतसर गाव आहे आणि पाकिस्तानचं जे शेवटचं गाव आहे ते लाहोर आहे आणि म्हणून लाहोर आणि अमृतसरच्या मध्ये असणारा पाकिस्तानचा सीमा ज्या ठिकाणी आपण बघू शकतो, या ठिकाणी दररोज परेड घेतली जाते। एकीकडे पाकिस्तान आणि एकीकडे भारत आणि याच्या मधोमध आपल्याला भारत आपली ताकद दाखवतो, पाकिस्तान आपली दाखवतो आणि अशा पद्धतीनं अटारी वाघा बॉर्डरच्या सीमेवर आपण आहोत। जवळजवळ भारतातून लाखो या ठिकाणी देशावरती प्रेम करणारे संपूर्ण या ठिकाणी आपल्याला सर्व नागरिक येत आहेत आणि म्हणून इथल्या क्षणाक्षणाची अपडेट नवकेसरी वृत्तपत्र आणि नवकेसरी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपण भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर पोहोचलो आहोत। भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरती आपण हा अथांग जनसागर आपल्याला बघायला मिळतोय। तळपता सूर्य डोक्यावर आहे, सूर्यराजा हा गोगतोय, पण देशावरती अपार प्रेम करणारा माणूस मात्र आपल्याला अटारी आणि वाघा बॉर्डरवर पोहोचलेला बघायला मिळतो। माझ्या पाठीमागे जर आपण बघाल ही लोकांची गर्दी, अथांग जनसागर या ठिकाणी आपल्याला लोटलेला बघायला मिळतोय। देशावरती प्रेम करणारा प्रत्येक माणूस आणि प्रत्येक माणसांच्या मनात घर करून राहणारा भारतवासी आज मोठ्या संख्येने आपल्याला या ठिकाणी ह्या सीमेवर आलेला बघायला मिळतोय। आपण पलीकडे जर बघाल तर वाघा बॉर्डर बघायला मिळते, अलीकडे आहे तो आपल्याला अटारी बॉर्डर बघायला मिळते। पण भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरचा आज एक वेगळी लय आहे, तो महाराष्ट्र नव्हे तर जगभराच्या आणि हिंदुस्थानाच्या हृदयावर मात्र आजचा दिवस आहे। तो या ठिकाणी प्रेरणा, तरुण उत्तेजन आणि सकारात्मक ऊर्जा देतोय आणि म्हणून अशा सीमेवरचा हा आनंद क्षण उत्सव 2025 मध्ये आपण दृश्य बघतोय। भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरती जगाच्या पाठीवरून आलेला हा संपूर्ण आपल्याला या ठिकाणी मोठ्या संख्येने बघायला मिळतोय। इथं आनंद क्षण 2025 आपण बघू शकतो। एक भारताचा स्वाभिमान आणि भारताचा अभिमान काय असतो या ठिकाणी आपण हे दृश्य बघतोय।
हे क्षणचित्र आहे तर वाघा बॉर्डर आणि त्याचबरोबर अटारी मैदान, भारत आणि पाकिस्तान ह्या दोन्ही सीमेला जोडणारा हा रस्ता आपण पलीकडे बघितलं तर सीमा आपण बघतोय. आपल्या भारताची आन बाण आणि शान असणारे आपले देशाचे जवान आपल्यासाठी अहोरात्र काम करतायत. ऊन वारा पाऊस याची तमान पाळता देशाचा सेवा करणारा सैनिक काय असतो ते आपणाला या ठिकाणी वाघा बॉर्डर आणि अटारी बॉर्डरवर बघायला मिळाला. खरं देशाचा मान असेल, स्वाभिमान असेल, पण मात्र ह्या संपूर्ण ह्याच्यातून बघत असताना मात्र ह्या संपूर्ण परेडच्या दरम्यान लक्षात आलं की जवळजवळ 10 लाख आहे तो देशवासी आपल्याला अटारी बॉर्डरवर होता आणि पाकिस्तानच्या वाघा बॉर्डरवर केवळ 25,000 लोक सुद्धा नव्हती. याचा मर्तमंद उदाहरण आहे की देश महान आहे, देश बलवान आहे आणि त्याबरोबर ह्या देशातली संस्कृती आणि ह्या देशाचं जतन करणारी देशचे जवान खरं ह्या देशाची शान आहे असं म्हणायला हरकत नाही. कॅमेरामॅन सीमा राजपूत समी, रिपोर्टर सागर पाटील, वाघा बॉर्डर अटारी बॉर्डर, अमृतसर.